मागचे काही दिवस आम्ही घराच्या फर्निचर सिलेक्शन मध्ये घालवले. प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने बघावी लागते. यार एवढं भारी घर बनवायचंय तर प्रत्येक गोष्ट तर आपल्याला विचारपूर्वक घ्यावी लागेल. एवढ्या हेक्टिक शेड्यूल मधून आज कुठे टाइम भेटला, त्यात पण हे घरातले कामं. सर्वात आधी स्वयंपाक केला, साफसफाई केली आणि जेवण करून घेतलं. थोडा रिकामा वेळ भेटला, मग म्हटलं चला हेअर ग्रोथ साठी काहीतरी उपाय करूया. तेवढ्यात हॉल मधून आईचा आवाज आला, घरच्या घरी एक उपाय सांगते तो ट्राय कर. नॉर्मल पाण्यामध्ये कढीपत्ता आणि रोजमेरीची पानं उकडून घ्यायची, त्याला गाळून घ्यायचं आणि ते थंड झालं की अप्लाय करायचं. पण आईला कोण सांगणार यामध्ये किती टाइम गेला आणि किती पसारा पण झाला. यावर मी एक उपाय शोधला आणि मागवला आहे आल्स गुडनेसची रोजमेरी अँड करी लिव्स पावडर. यासोबत मी एक DIY करणार आहे. रोजमेरी आणि करी लिव्स हेअर ग्रोथ साठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. मी ती पावडर घेतली आणि त्यामध्ये ऍड करणार आहे माझा रेग्युलर शॅम्पू आल्स गुडनेस अँटी हेअर फॉल शॅम्पू. यामध्ये हार्श केमिकल अँड कलर्स ऍडनेस हा ट्रान्सपरंट आहे आणि हा मेथी एक्स्ट्रॅक्ट पासून बनलेला आहे जे आपला हेअर फॉल स्टॉप करते. त्यानंतर यामध्ये पाणी मिक्स करून मी हेअर वॉश करायला घेतला. हा DIY हेअर फॉल स्टॉप करण्यासोबतच हेअर ग्रोथला सुद्धा मदत करतो. आधी माझे खूप केस गळायचे, पण जेव्हापासून मी हा DIY यूज करत आहे माझे केस गळणे कमी झाले आहे आणि माझा स्कॅल्प पण क्लीन झालेला आहे. तुम्ही पण हा DIY नक्की ट्राय करा. प्रोडक्ट हवे असेल तर स्क्रीनवर QR दिलेला आहे, स्कॅन करून लगेच प्रोडक्ट बाय करा.